हेल्प पण भेटेल ज्याला मेडिकल ओपन करायचं असेल म्हणून तू लाईट घेईल. किती प्रॉफिट झाला आतापर्यंत. गाईज वाईट गाडीला किती पण जपा पण एक प्रॉब्लेम तर आहे, जेव्हा पण भारी गाडी फुल घाण होते, पण धुतल्यावरती जी गाडी दिसते ना एक कडक फुल डेंजर वर्कआउट झाले. पहिले शिड्या चढू दे, आपण शिड्या चढू दे, शिड्या उतरू दे. चेस्ट पायचं एकदम डायरेक्ट कडक मारले. पहिले मध्ये इच्छा झाली का नको जाऊ दे थोडंच मारतो, कारण बाहेर पण जायचं आहे. फुल सेट सगळं मारलं, कम्प्लीट केलं. चाललो गाडी इथं वॉशिंगला दिले, मग तिथून सांगतो पुढं कुठं जाणार आहे. तर हां गाईस, तर मी चाललो आहे माझ्या मित्राच्या मेडिकल स्टोअरला. लास्ट टाइम ज्याच्या मी उद्घाटनला गेलो माहिती असं तुम्हाला, साई कृपा म्हणून आहे. तर किती टाईमपासून तो बोलत होता का ये, तिथं मी एक महिना नाही 4-5 दिवस तिथं जॉब पण केला आहे, त्याचा सेटअप करण्याचं म्हणजे हेल्प करत होतो. तर आता मी चाललो आहे, त्याला माहिती नाही की मी तिथं येणार आहे. तर बघतो भाईला काय अडचण आहे का काय, भाई किती प्रॉफिटमध्ये आत्तापर्यंत फर्स्ट डेपासून तर आतापर्यंत भाई किती कमवलं असेल त्यांनी आतापर्यंत. सेट तर झाला असेल, गाडी बिडी घेणे एवढा पैसा नसेल आला, 6 महिनेच झाल्यात, पण ठीक आहे बघू. आणि हां जाता जयला पण घेतो. तर चला आता ब्लॉग बघत राहा, फुल मजा येईल आजच्या ब्लॉगमध्ये. सगळं मेडिकलचं काय एक त्यांनी कितीला मेडिकल ओपन केलं ते पण त्याला विचारू आपण, प्लस अजून काय प्रॉफिट झाला का काय नुकसान झालं ते पण सर्व विचारू त्याला. तर तुम्हाला बघायला मजा येईल, काय हेल्प पण भेटेल ज्याला मेडिकल ओपन करायचं असेल. मला नाही ओपन करायचं, ज्याला ओपन करायचं असेल त्यांनी बघा, आणि बाकी सगळ्यांनी पण बघा. तर हे गाईज तुमचं स्वागत आहे एक अजून न्यू ब्लॉगमध्ये. तर गाईज पाठीमागं गाडी लावली, आता पहिलं सगळं इथं चालत चाललो आहे. तुम्ही जर पहिल्याचा ब्लॉग बघितला असेल माझा मेडिकलवाले, तर बघा सेम तोच रोड आहे. आत्ता पण इथं तेवढीच गर्दी आहे. वडापावला इथं चांगलं आहे, इथं त्यांनी आणलेलं मला खायला. हे आमच्या दुकानाचा मालिक तिकडे गेलेला आहे. पिक्चर में आ रहा है रे तू. कुठे जाऊ आले का म्हणून तू लाईट घेईल. गावात येतो मेडिकल आहे नाही बघ कसला भाव कसला. कॅमेरामॅन असा कसा तू कॅमेरामॅन. अरे इसकी इधर है, इसका बर्थडे था तो मिलता हूँ, तो तेरे पास भी जाके आता हूँ. मैनेजर मेरा क्या कर रहा है देखना पड़ेगा ना. ए बस वो अभी के पिक्चर बनाएगा पूरा. गाईज बघा, मला पासून याने स्वतःचा लायसन्स लावला आहे. कम से कम माझा लायसन्स लावून मला 5,000 तरी दे. माझा लायसन्स लावून काम 5,000 तरी दे, पण नाही ऐकत. तो इनका आवाज मतलब इनका ही आवाज आता है ज़्यादा ब्लॉग में, जब भी किचन में नहीं आता है, इसलिए मैं गाना बजाता हूँ. काय बोलायचं. जर तुम्हाला इथं भीमनगरमध्ये मेडिकल टाकायची इच्छा असेल तर बिलकुल नका टाकू. त्याच्या भाजीचं दुकान टाकायला चालेल. तोंड बघा. और दोस्त किती प्रॉफिट झाला आतापर्यंत. एक खोखा ही हुआ है. खोखे के अंदर का पैसा बड़ा खोखा बड़ा पीछे. अरे हाँ, अपने ये सब्सक्राइबर को बताना चाहता था कि तेरे को कितना पैसा लगा मेडिकल ओपन करने में. 8 से 10 लाख. 8 से 10 लाख. और कितने पार्टनर है. ये सरप्राइज है, ये नहीं बता सकता. ये क्या बोलते खुफिया चीज है. मला घेणं होता पार्टनर, पण नाही घेतला भाईने, मला फसवलं आहे. त्याच्यामुळं समजू शकता तुम्ही का कशी पद्धती लागली असेल याच्यावरती. गाईज तुम्हाला माझा आवाज तर येणार नाही, कारण इथं खूप आरडाओरड आहे. इथं मी याला भेटायला आलोय आणि यो बघा इथे टाइमपास करते बघा. तो मॅकडॉनल्डच्या याच्यामध्ये थम्सअप असतो, याच्यामध्ये यो कॉफी भरून पितो. आणि मेन बात काय, याच्यात मेडिकलला लाईटच नाही. काय करू, जाऊ का घरी मग. खरंच ना पिये का मी बार में शुगर आहे उसमें, इतना नाही पितो. काहीच आता निघतो मी इथून, कारण जायला पण टाइम झाला, त्याला परत घरी पण सोडायचं. काय नाही काही जातो, काय बोलायला राहिलंच नाही, कारण लय आवाज येतोय. चल निघू दे भाई. तमिळचा फोटो दे ना, पहिली बार तेरा फोटो देता हूँ मैं. अभी तक तेरा फोटो नहीं लगेगा.
ऐसा एक काम कर ना, उल्टी टेक्निक बिजी काय भाई, आज गाडी नाही पहना ना, नाही तो आपने ज्यादा आमिर इधर आहे. तर आता आलो आम्ही या इलेक्ट्रॉनिक्सला आहे बघा, विजय सेल्स. मला जास्त करून प्रोडक्ट विजय सेल्सचे आहेत, चांगले प्रोडक्ट असतात, चांगले सर्विस पण भेटते इथं. तर मी आज तिथे एक वॉच घ्यायला, मावशीच्या मुलासाठी बारकी वॉच घ्यायचे. आज जास्तच गर्दी वाटते इथं. काही एक वॉच आवडले आम्हाला, आजच नवीन त्यांनी लावले. 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही आहे नॉईसची वॉच आहे, अजून प्राईस टॅग पण नाही लावले त्यांनी. तर बघू कितीला भेटते ती वॉच. जयला पण आवडले, पण जय तुझ्यासाठी नाही, सम्यकसाठी, नाही तर तूच घालशील. ते सेम आहे, नाही बोट आहे, ही होळी आणि ती नॉईस आहे. तर गाईज पहिले हावाला आवडलेला, पण हा राऊंड नको म्हणून आज रेक्टेंगलवाला घेतो. रेक्टेंगल का स्क्वेअर? रेक्टेंगलच आहे, स्क्वेअर आहे बरोबर. कुठला गाडी एड्या मार घ्यायला लावतो, काय पण दाखवायला लावतो. बड्डे म्हणून तुझा सोडला. असं जरा तमनीला राहा ना, असं असं कर ना जरा, असं तुझं तमनील घेतो, असं असं कर. पकड जरा. तर गाईज मला फोल्ड 7 आवडलेलं आहे. विचार करतो 15 Pro Max घेऊन हा घेऊ का. तुम्हाला कमेंटमध्ये सांगा जर चांगला वर्थ असेल तर 15 Pro Max घेऊन हा घेणार, म्हणजे आयफोनवरून सॅमसंगवरती शिफ्ट व्हायचं का नाही ते मला सांगा. ते तसं तुम्ही सांगणार नाही तरी पण सांगा. अभ्यास करतोय. तर गाईज फायनली वॉच घेतले सम्यकसाठी. आता हे बघा मस्तपैकी, त्याला घरी जाऊन आपण सरप्राईज देऊ. बाईला माहिती नाही का वॉच घेतले. ट्युशनवरती बोलतो, ट्युशनला गेले, जसा येईल तसा त्याला देऊ. पण ज्याच्या मनामध्ये नुसतं लाडू फुटल्यात का ही वॉच त्याला भेटेल, त्याला असं चाललंय का मला दे, तेव्हा बाजूला बसून हसतोय बघा घालत. तर गाईज गिफ्ट घेऊन आलोय, त्याला माहिती नाही अजून, त्याला काहीच माहिती नाही का त्याला आणलाय मी वॉच. कुठे त्याला सांगितलं. तर ब्लॉग आता इथंच एंड करतो. एंड करण्याच्या आधी त्याला देतो. रिॲक्शन टाकून तर टाकीन, नाही तर जाऊ दे. काय जाय सम्यक, काय बोलत तुला, काय शिकवलं आज? आज आम्हाला हे शिकवले. एक मिनिट हां आता बोल. आज आम्हाला हे शिकवले इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स मध्ये काय शिकवलंय? इकॉनॉमिक्स मध्ये पॉवर्टी ॲज अ चॅलेंज. पॉवर्टी ॲज अ चॅलेंज समजलं का? पॉवर्टी ॲज अ चॅलेंज तुला असतो ना माहिती ना त्याची. हे अरे नको, हे नको मारतील काय.